पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होतंय। मव यासह महायुतीची कसोटी पणाला लागल्याचं दिसतंय। मतदारांना बूथपर्यंत आणण्याचं आव्हान राजकीय पक्षांसमोर आहे। सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे। तर पदवीधर आणि शिक्षक साठी 2 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे आणि आज या सर्व उमेदवारांचं भवितव्य हे मतपेटीमध्ये कैद होणार आहे। हे मतदान ईव्हीएम वर नाही तर बॅलेट पेपरवर होत आहे आणि त्यामुळे आता कोणाला निवडून दिलं जातं शिक्षक आणि पदवीधरांकडून याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे। तर सर्व उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीमध्ये कैद होते। विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक तसंच कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक अशा 4 मतदारसंघांमध्ये आज मतदानाला सुरुवात झाली। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। भूषण शिंदे मुंबईमधून तर विकास मिरगणे नवी मुंबईमधून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विकास, काय सांगाल? कोकण पदवीधरसाठी आज मतदान होतंय, नवी मुंबईमध्ये केंद्र आहे, सध्या कसं चित्र दिसतंय, कसा प्रतिसाद आहे मतदानाला? नवी मुंबईमध्ये साधारणपणे 2 केंद्र आहेत, एक बेलापूर मतदारसंघात आणि ऐरोली मतदारसंघामध्ये। त्यामुळे ह्यावरची निवडणूक खूप महत्वाची ठरणार आहे। तर महाविकास आघाडीकडून रमेश कीर आहेत आणि महायुतीकडून निरंजन डावखरे, त्यामुळे या दोघांमध्ये सध्या सामना पूर्णपणे रंगलेला आहे। साधारणपणे ठाण्यामधून 99,000 आणि नवी मुंबईमधून 19,000 जे आहेत मतदानाचा हक्क आज बजावणार आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये अनेक महत्वाचे विषय आणि मुद्दे आले होते। त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर ही निवडणूक खूप महत्वाची ठरणार आहे, कारण इकडे राज्यामध्ये महाविकास आघाडीला 803 आलेले आहेत। त्यामुळे भाजपासाठी किंवा महायुतीसाठी ही निवडणूक खूप महत्वाची ठरणार आहे आणि महायुतीसाठी काही अडचणी निर्माण होऊ शकतात, कारण एकीकडे राज्यामध्ये सहानुभूतीची लाट जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे। त्याचा फटका कुठे तो बसणार नाही याची सुद्धा भाजपला चिंता वाढलेली दिसून येत आहे। निश्चितच विकास, यानंतर आपण जाऊयात मुंबईमध्ये आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। भूषण, काय सांगाल? 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि सध्या कसं चित्र दिसतंय, किती मोठ्या संख्येने मतदान या ठिकाणी केलं जातंय? नक्कीच फरा, मुंबईमध्ये सध्या 2 मतदारसंघामध्ये मतदान सध्या सुरू आहे। त्यामध्ये शिक्षक असेल किंवा शिक्षक मतदारसंघ असेल किंवा पदवीधर मतदारसंघ, या दोन्हीमध्ये मतदान सुरू झाले। सकाळी 7 वाजता मतदान सुरू झाले। सध्या आपण मालाडमध्ये आहोत। मालाडमध्ये नालचंद हायस्कूल जिथे आहे, जिथे संपूर्ण मतदान केंद्र आहे, तिथे आपल्या सध्या मतदान होताना पाहायला मिळत आहे। सध्या इथली परिस्थिती जर पाहिली तर चोख पोलीस बंदोबस्त आहे आणि कुठेतरी जे पदवीधर मतदार आहेत त्यांची सकाळी 7 वाजता इथे यायला सुरुवात झालेली आहे। अगदी मोठ्या संख्येने सध्या आपल्याला इथे पदवीधर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कुठेतरी संपूर्ण मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे। ही मतदान प्रक्रिया जी आहे ती ईव्हीएम वर न होता मतपत्रिकेवर होते, त्यामुळे कुठेतरी प्रत्येक मताला साधारण 2 ते 3 मिनिटाचा वेळ लागतो। त्यामुळे कुठेतरी ही प्रक्रिया जी आहे तो अगदी धीम्या गतीने आपल्याला चालताना पाहायला मिळते। साधारण मालाडमध्ये जर पाहिलं, संपूर्ण मुंबईत जर पाहिलं तर कुठेतरी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा प्रकारे संपूर्ण ही लढत आपल्याला पाहायला मिळते। शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब तसेच त्यांच्या विरोधामध्ये भाजपचे उमेदवार किरण शेलार यांच्यामध्ये प्रमुख लढत असलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे ही जी निवडणूक आहे, ही जी संपूर्ण मतदान प्रक्रिया आहे ती सध्या आपल्याला अत्यंत चुरशीची आपल्याला पाहायला मिळत आहे आणि साधारण संध्याकाळी 6 पर्यंत संपूर्ण मतदान जे आहे ते चालणार आहे। निश्चितच भूषण, एकूणच मुंबईमधील पदवीधर असतील किंवा शिक्षक कोणाला निवडून देणार याविषयी उत्सुकता आहे आणि इथल्या उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीमध्ये कैद होते। त्यामुळे आज दिवसभर कशा पद्धतीने ही मतदान प्रक्रिया सुरू राहील त्याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि त्याचबरोबर विकास मिरगणे यांचेही धन्यवाद, त्यांच्याकडूनही आपण आज अपडेट घेत राहूयात। दरम्यान कशा पद्धतीने मतदान सुरू आहे त्याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी, बघूयात। मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर द्विवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पार पडते। आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। मी सध्या शिवडी येथील या मतदान केंद्रावरती 7 वाजलेले आहेत आणि मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे। सर्व पदवीधर आणि शिक्षक या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाखल झालेले आहेत। मात्र एकूणच या संपूर्ण दिवसामध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदारांना आपला मतदानाचा हक्क आहे तो बजावता येणार आहे। यापूर्वी खरं तर 8 ते 4 असा वेळ होता, मात्र यंदा हा वेळ वाढवण्यात आलेला आहे। मात्र यामध्ये तारेवरची कसरत जी होणार आहे ती म्हणजे उमेदवारांची होणार आहे। मतदान करण्यासाठी उमेदवारांना या मतदान केंद्रापर्यंत आपल्या मतदारांना खेचून आणावं लागणार आहे, कारण दिवसाभरामध्ये या सर्व कार्यकर्त्यांची आणि या उमेदवारांची आपल्याला तारेवरची कसरत सुद्धा पाहायला मिळणार आहे। मात्र एकूणच या सर्व प्रक्रियेमध्ये मुंबईमध्ये लाखो मतदार हे नोंदणी झालेली आहे। त्यामुळे सर्वाधिक नोंदणी झालेले पक्ष म्हणजे ठाकरे गटाचे आहे। त्यामुळे ठाकरे गटाची सुद्धा दमछाक ही आपली आता 30 वर्षांची जी त्यांचा हा मतदारसंघ राखण्याची जी परंपरा आहे ती त्यांना अबाधित
ठेवायची आहे. जर याला धक्का लागला तर फार मोठा धक्का हा आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी सुद्धा असणार आहे. त्यामुळे नक्की या ठिकाणी मुंबईमध्ये पदवीधरमध्येच आपण पाहिलं तर किरण शेला जे भाजप पुरस्कृत उमेदवार आहेत आणि ठाकरे गटाचे उमेदवार हे अनिल परब आहेत. तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर जमू अभ्यंकर यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी शिवनाथ दराडे अशी शिक्षक मतदारसंघामध्ये लढत आहे. मुख्यत्वे ह्या लढती आहेत, मात्र यामध्ये खरं कोणता पक्ष हा विजयाची बाजी मारतो आणि मतदारांना कशाप्रमाणे जास्तीत जास्त या मतदान केंद्रापर्यंत मतदानासाठी आणता येतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन राजेश मानियासह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.